आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. तरडे तालुका हवेली येथील बंगला फोडून तिजोरीमधील चालू बाजार भावाप्रमाणे सुमारे 28 लाखांच्या सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती. ही घटना रेल्वे कोलसवस्ती परिसरात घडली असून 1 फेब्रुवारीला सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घरफोडीतील मुख्य आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 3 गुन्ह्यांची उकल करून सुमारे 9.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. संगतसिंग अजमेरसिंग कल्याणी वय 45 वर्षे, राहणार थेऊर, रस्ता वृंदावन पॅलेस मंगल कार्यालयाशेजारी, थेऊर कोलवडी रोड, थेऊर, तालुका हवेली, जिल्हा पुणे असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. या प्रकरणी स्टीफन विक्टर वलेरवण लास्त्राडो वय 51 वर्षे, राहणार प्लॉट नंबर 524, रेल्वे कोलसवस्ती रोड, तरडे, तालुका हवेली, जी पुणे, मूळ राहणार बिल्डिंग नंबर 150, फ्लॅट नंबर 4D, चौथा मजला, रोड नंबर 1, ब्लॉक नंबर 3, अलमादी, गरवनगेट, देश कुवेत यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी स्टीफन विक्टर लास्त्राडो यांचा तरडे परिसरात बंगला आहे. फिर्यादी हे बुधवार दिनांक 29 जानेवारी रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास कुटुंबासोबत बाहेरगावी गेले होते. ते शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास घरी आले. तेव्हा फिर्यादी यांना घराचे लॉक तुटलेल्या अवस्थेत आढळून आले आणि घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. त्यानंतर फिर्यादी यांनी त्वरित घरात जाऊन पाहणी केली असता मास्टर बेडरूममधील बेडच्या फरशीच्या खाली खड्डा खादून तयार करण्यात आलेल्या तिजोरीमधील स्टीलच्या डब्यातील सोन्या चांदीचे दागिने आढळून आले नाही. दरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घरातील सुमारे 30 तोळे सोन्याचे दागिने व 4 किलो 200 ग्रॅम चांदीची बिस्किटे असा एकूण 28 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या सोन्याच्या दागिन्यांमध्ये हार, अंगठी, नेकलेस, चैन व बांगडी या दागिन्यांचा समावेश आहे. घरात चोरी झाल्याचे लक्षात झाल्यानंतर फिर्यादी स्टीफन विक्टर लास्त्राडो यांनी पोलीस ठाणे गाठले आणि अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 69/2025, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331, 331, 4, 305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव व त्यांच्या पथकाला घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीला पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या. सदर गुन्ह्याचा शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी तपास करीत असताना पथकाला तरडे येथील घरफोडी ही संगतसिंग कल्याणी याने केली असून तो थेऊर येथील वृंदावन पॅलेस मंगल कार्यालयाशेजारी उभा आहे अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून संगतसिंग कल्याणी याला मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या. दरम्यान आरोपी संगतसिंग कल्याणी याला लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता आरोपींनी घरफोडीच्या व लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजून 2 अशा 3 गुन्ह्यांची कबुली पोलिसांना दिली आहे. आरोपीकडून तरडे येथील घरफोडीच्या गुन्ह्यातील 9 तोळे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 1 किलो वजनाची चांदीची वीट असा एकूण 9,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार गणेश सातपुते, संभाजी देवीकर, विलास शिंदे, सुनील नागलूत, पोलीस अंमलदार बाजीराव वीर, शैलेश कुर्रे, योगेश पाटील, राहुल कर्डिले, प्रदीप गाडे, मंगेश नानापुरे व चक्रधर शिरगिरे यांच्या पथकाने केली आहे.